हॅलो गाईज, तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे गावाकडचा पार्ट जो आहे सेकंड, तो मी अपलोड करते. तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मजा मस्ती बघायला मिळेल, तर शेवटपर्यंत नक्की बघा. ती बघा नाही दिसली, गेली. ही बघा, तर इकडनं असं वर जायचं, ती झाड आहेत तिकडनं आतमध्ये मोठी मोठी, तिकडनं वर जाऊन आम्ही कलमत जायचो. आंबे आणि मी बघायला काजू आणि निवडायला तिथे पडलेले. हे झाल्यानंतर दादा अजून आला नाही, तो आता ह्या ब्लॉगमध्ये नक्की बघेल. पहिल्यांदा आम्ही तिकडनं यायचं, इकडनं. सगळं असं आहे. भेटू नंतर. आंब्याला मोहोर आला कधी नाही तो. यावेळी आंबे इथेच मिळतील. वर नाही जाय गेले ह्यावेळी ना, आले आहेत. हल्ली वर पण जायला होत नाही, कारण की आमच्याकडे वाघ म्हणजे बिबट्या आणि फिरतोय संध्याकाळचा. खूप जणांनी आमच्या गावातल्या बघितली नाही बिबट्या फिरताना. सही सगळं. तुम्हाला सूर्य दाखवायचं होतं, सनसेट, पण मेला सूर्य जाऊन लपला ढगात. थांब, तो बघा बघा, बघितलं, दिसलं असं आहे. मेरे को खडा कर दिया है यहाँ पे मेरे को, कारण की पंपातनं पाणी येत नाही. तर आजीला सांगायचं आहे तिकडे की पाणी चालू कर म्हणून, मला उभं केले मध्येच. दिसतंय काय हे घर? हे दिसतंय घर, म्हणजे त्यांनी हे केलंय, त्याच्या भिंती आणि आहेत अजून. नाही दिसत असणार, कारण की ते काळोख बघा. तर मला इथे उभं केलं आहे यांनी. तर बघा सूर्य आता दिसला. कुठेतरी जात आहेत. हातपाय धुवायचा नळ जो आहे ना, तो याच्यातून बाहेर काढायचा. आजोबा काय करताय? नाही विचारते हो, काय करताय? त्यावर मारून येत आहे हा मारा. तर चालू आहे. हा काय? हा ओके, हवा आहे पट्टा. फोन करायला पाहिजे ना, फोन करायला पाहिजे. लो पत्ते हवेत. आता खाते मी केळ्याचे वेफर्स. मग अशी बटाट्याचे खाल्ले. आजी इथे बसली आहे, सगळे बसले आतमध्ये, मी बाहेर बसले. थोडं काम करायला बसलो. हॅलो गाईज, काल होता स्पोर्ट्स डे, त्यामुळे हात पाय सगळं दुखतंय. चाललं तरी दुखतंय, हात जरा तरी इकडे गेला तरी दुखतोय खूप. असं झालं आहे. आई म्हणते मग खेळायचंच कशाला, एन्जॉय म्हणून खेळले. उजवा हात दुखतोय बॅडमिंटन खेळल्यामुळे, डावा हात दुखतोय कारण की उत्सवात दुसऱ्या दिवशी देवदत्ताला खूप वेळ असं बसले होते ना, हात घेऊन उभी राहिले होते, त्यामुळे सवय नसल्यामुळे लहान मुलांना घ्यायची, त्यामुळे तो हात दुखत होता. पण बरं आला, पण हे जे बाकीचं सगळं दुखतं आहे. अशी फिलिंग झाली आहे. या केळाचे वेफर्स खायला. तर बसले बाहेर, जाईन आतमध्ये माझं काम करेन, एडिटिंग आणि केले, अपलोड करायचं आहे.
भेटू नंतर. आता मस्का पाव खाता करता माझा ब्लॉग अपलोड करते. इथे वायफाय तर नाही आहे, माझ्याच नेटचा आता उपयोग करते. बघते आता होतोय का अपलोड कालचा ब्लॉग. असं अपलोडिंग होत आहे हळूहळू. भेटते नंतर. इथे कॉफी पण आहे. आजी हे काय कॉम्बिनेशन, मस्का पाव आणि कॉफी. तर अजून आमचं काही इथे हे झालेलं नाही आहे रेडी, कारण की अजून सगळं लावायचं आहे. जे आम्ही शाळेत त्या दिवशी प्लास्टर चालू होतं, तर ते प्लास्टर रेडी झालेलं आहे. त्यानंतर आम्ही लांजात गेलो तेव्हा ते लादी केली, तर ती लादी आता इथे केलेली आहे, लावलेली. अजून एका रूमची राहिलेली आहे, कारण की तिथे आजी आजोबा इकडे ट्रान्सफर होते ह्या रूममध्ये, तर त्या रूममध्ये गेले. मग इकडचे आता आज आले नाहीत, त्यामुळे तिथे उद्या लागतील. आता मी थंबनेल करायला बसले, की हा जर ब्लॉग आज केला नाही ना तर पुढे डिले होत जाणार, मग त्याचा ब्लॉग मला टाकायला मिळणार नाही उद्या केलं. सो होतंय सध्या माझं, आणखी वेळ मिळत नाही, त्यामुळे तो असा होतोय. भेटू नंतर. तर असं प्लास्टर केलेलं आहे, अजून काम बाकी आहे. तिकडे लादी घालायची आहे अजून. तेही मस्त लादी त्या दिवशी मी चूज केली ती लावली आहे. तेव्हाचं काम चालू आहे. नेट स्लो आहे किंवा माझं नेट संपत आलं आहे, त्यामुळे ते होत नाही. आता काकांचं नेट घेणार आणि करणार. ते माझं कामाचं आणलेलं आहे, आता ते करूया. गाडीत बसून पण करतच होते, आता करू बसून करणार. ही बाबा आणि बाकीचे काय करतात दाखवते. हा हॉल आहे. ते तुम्हाला परत एकदा सगळं झालं की दाखवेन. नंतर हे किचन. आता मी आता सध्या जेवण पण करत नाही. ह्या रूममध्ये सगळा पसारा आहे, जेवण पसंत सगळं. हे तात्या काका आहेत. होय, कोण आहे? मीच करते, व्हिडिओ कॉल नाही करते. आज आ इथे जेवण चालू आहे, ती आजी बसली आहे. हा आमचा सगळा पसारा आहे, तो आता नंतर सगळं घर नीट झालं की लावला जाईल. आई इथे बसली आहे. हा इथे आत्ता फिरून आलेला आहे तात्या काकांबरोबर. तर थोड्या वेळाने मी भाजी करणार आहे, तोपर्यंत दाखवलं ते पण घरी जाऊन नंतर दाखवणार. सगळं रेडी झालं की फणस कुयरी. सो हा ह्या सीझनचा पहिला आम्हाला मिळालेला आहे. आजीने खाल्ला करू, आम्हाला मिळाला नव्हता. हा मी आणलाय तुम्ही. हा ह्याने आणलाय, ह्याने. हो 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 तूच आणलाय. चलो भेटूया नंतर. काका तुमच्याला नेट आहे, द्या ना. सध्या काळोख काळोख. स्ट्रीट लावून लाईन मिळणार ना. हॅलो गाईज, तर माझा फोन मी लावला आहे चार्जिंगला, त्यामुळे आता दुसऱ्या फोनमध्ये करते. थोडा क्वालिटीचा इश्यू होऊ शकतो कदाचित. तर आता काकांचा फोन घेतला आहे, नेट चालू करायचं आहे. यात सगळं मला असं होतं की या शेअर करेंगे मीच, कारण की माझ्या तर हॉटस्पॉटला काही येत नाही आहे रेंज. तर ह्या हॉटस्पॉटला तरी रेंज येते का बघते. आणखी आजचा ब्लॉग हा गेला पाहिजे, म्हणजे कालचे, म्हणजे परत हा ब्लॉग उद्या टाकेन मी. माझा सगळा पसारा ते घेऊन बसलेले आहे मी. सगळंच आहे तर लावणार सगळं, तेव्हा तुम्हाला दाखवायला मिळेल कसं काय ते. बघू आता कसं होतंय आणि परत मला कधी यायला मिळत आहे.
मिळते हे बाद में. भेटूया नंतर. बटाटे हॅलो हॅलो गाईज. तर येत दोन्ही तर झालं आहे असं की इथे लाईट कमी आहे त्यामुळे तुम्हाला दिसणार नाही आहे नीट. आत्ता सध्या काम चालू आहे म्हणून एकच लाईटवर लावलेली आहे, नंतर इकडे लावणार रूममध्ये. तर मी आता भाजी करणार आहे. मला खायची इच्छा झाली बटाट्याची भाजी, कारण की आजीने वरण केलं आहे, भात केला आहे. वाटतं बटाट्याची भाजी करूया मालवणी मसाला घालून. तर ते बसले. तर तुम्हाला मी काळं खातं दिसत होते, एवढा माझ्या चेहऱ्यावर प्रकाश पण पडत नाही आहे, तरी पण शायनिंग मारायची काय सोडत नाही आहे. तर आता बघू एवढ्यात होईल काही पाच. भाजीने तर मला बटाटे चिरून दिलेले आहेत. करूया भाजी. भेटूया नंतर. हे बघा बटाटे आलेले आहेत. एवढंच होईल ना. उभे बसून नाही करते ना उभ्या डबा मालवणी मसाला. चलो करूया. कुठला भेटते तुम्हाला नंतर गाईज. आता बोल, आता बोल, अभि बोल. मगातपासून हा एकटाच बोलतोय आणि एकटाच हसतोय, तसं काय त्याला माहीतच नाही. आणि सगळ्यांनी हसा म्हणून आम्हाला कळलं तरी नाही. मगाशी या माणसानं गॅस चालू ठेवला, पाणी शिजलं, डाळ कच्ची राहिली तरी सुद्धा सांगितलं गॅस बंद करा, डाळ काही शिजली नाही. गाईज समजा आता तो काय बोलतो त्याच्यावरून तुम्ही. आता मी काय बोलू तुम्हाला. अभी मैं कुछ नहीं बोल सकती री. चलो गाइज मिलते हैं बाद में. थोडासा काम करती हूँ. ते काम करते, काम चालू आहे माझं ऑर्डरचं. इथे ब्लॉग अपलोड झाला, इकडे डेट नसताना सुद्धा जास्ती. येस 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 येस. बघा सगळ्यांनी लवकर लवकर. बाय. जे गृह केला पाहिजे अबद सुबद गुणवर्णी आले तुझे. तर आता आम्ही बसलोय जेवायला, सगळे असे कापरीत आजोबा आहेत तिथे. लाईट कमी आहे त्यामुळे तुम्हाला जास्त दिसणार नाही. सगळं हे आहे. 85 साल आणि आता 8 वाजता मान्य नाही. हॅलो गाईज. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही बघितला असेल. आम्हाला भेटायला खूप जणं आलेली, म्हणजे गावातली असतील. मी काही जणांबरोबरचं शूट नाही केलं आहे, काही जण आहेत त्यांच्याबरोबर शूट केलं. म्हणजे काकी असेल, पप्पू दादा असेल, ते सगळे आले होते. तर खूप असं आम्ही गेलो की ते येतात आम्हाला भेटायला, आमच्याशी बोलतात, आमच्या गप्पा चालू असतात. लहानपणापासून आम्ही तिथे असल्यामुळे, आणि आई बाबा तिकडे आधी राहत होते, त्यानंतर आम्ही इकडे आलो. तर त्यामुळे खूप सगळे कनेक्टेड आहेत आमच्याबरोबर आणि खूप मजा येते ते आले की. आणि जवळचं नातं आहे आमचं त्यामुळे. तर त्यानंतर मग आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळीच कणकवलीला आलो. किती वाजता? 4:45ला निघालो आणि 6:30ला इथे आलो. त्यानंतर मग मी झोपले. उठल्यानंतर सगळं आवरून माझं कॉलेजला गेले. नंतर दुपारी आल्यानंतर काही केलं नाही. आय थिंक संध्याकाळी परत बाहेर जातो त्यामुळे शूट करायला मिळालं नाही. त्यामुळे असं सगळं झालं. तर आज करते शूट. तर आणि एक मी म्हटलं होतं की ह्या ब्लॉगमध्ये मी ॲड करेन की जुन्या घराचा व्हिडिओ. आणि आत्ताचा तुम्हाला जुन्या घराचा व्हिडिओ अजून मिळाला नाही आहे, तो मिळाला की मी नक्की इथे अपलोड करेन. परत जेव्हा नेक्स्ट टाईम जाईन, टूर देईन तुम्हाला पूर्ण घराचे, तेव्हा. तोपर्यंत स्टे ट्यून. आणि तर तुम्हाला हा ब्लॉग आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. सपोर्ट करा मला आणि सबस्क्राईब करा. सगळ्यांनी बसला एक रिक्वेस्ट आहे, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा तुम्हाला कुठला पार्ट आवडला. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.